नमस्कार. आज मी तुम्हाला एकदम वेगळी आणि युनिक रेसिपी दाखवत आहे. फक्त 10 मिनिटांमध्येच हे पापड बनत असतात. तळून 3-4 पटीने फुलतात, तळूही शकतात किंवा भाजूही शकतात. चवीला अप्रतिम लागणारे एकदा बनवा हे पापड आणि वर्षभर खाऊ शकतात तुम्ही. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत. बनवायला तर अतिशय सोपे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे. तर 1 वाटी हे नागलीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच नागली सत्व. तर हे नागली सत्व कसं तयार करायचं याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता. तर तुम्ही घरीही करू शकतात नागली सत्व किंवा रेडीमेड जे बाजारामध्ये मिळतं, तुमच्याकडे वेळ नसेल तर तेही घेऊ शकतात. त्याच वाटीने 1 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच हे पीठ आहे. 2 वाटी घेतलेलं पीठ आपल्याला एका मोठ्या पसरट पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकतात. आता 2 वाटी पिठासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणूनच ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण हे ठरेल. 1 वाटी पाणी हे टाकून घेतलेलं आहे. हे दुसरी वाटी पाणी, हे तिसरी वाटी पाणी आणि हे चौथी वाटी पाणी. तर अशा प्रकारे आपण 2 वाटी पिठासाठी या पातेल्यामध्ये 4 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. पिठामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर यामध्ये पिठाच्या गुठळ्या होतात. तर चमच्याने अशा प्रकारे पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपण जेव्हा पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करतो ना, एकदम स्मूथ होतं. पिठाच्या पूर्ण ज्या गुठळ्या आहे त्या पूर्ण मोडल्या गेलेल्या आहे. अशा प्रकारे 4 वाटी पाणी टाकून ह्या गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे एकदम स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. तर त्याच वाटीने मी पुन्हा पाणी टाकून घेते. आधी 4 वाटी पाणी टाकलेलं आहे. आत्तापर्यंत हे 2 वाटी पाणी टाकलं, म्हणजे 6 वाटी, आणि ही 7वी वाटी पाणी. हे 8वी वाटी पाणी, ही 9वी वाटी पाणी आणि हे 10वी वाटी पाणी. तर 2 वाटी पिठासाठी आपल्याला 10 वाटी पाणी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही जर का 2 कप पीठ घेतलं असेल तर तुम्हाला 10 कप यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे एकदम पातळसर हे मिश्रण झालेलं आहे. तर यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जास्त साधारण पाऊण वाटी साबुदाणा घेतलेला आहे. रात्री साबुदाणा भिजत घातलेला, सकाळपर्यंत मस्त भिजलेला आहे. अशा प्रकारचा हा साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा थोडासा कमी जास्तही झाला तर काही हरकत नाही, कमी घालू नका. 1 वाटी जरी घातला तुम्ही तरी काही हरकत नाही. तर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. 1 चमचा घेतलेले आहे पांढरे तीळ. तर पोहे खाण्याच्या चमच्याने हे प्रमाण मी घेतलेलं आहे. पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, म्हणजेच 1 चमचा सपाट चमचा. त्याच चमच्याने पाव चमचा पापडखार घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा खाण्याची शोप. एवढे हे साहित्य घेतलेलं आहे. ह्या साहित्यामुळे ह्या पापडांना मस्त अशी चटपटीत आणि चविष्ट आपले हे पापड तयार होणार आहे. पूर्ण हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये पीठ, पाणी, साबुदाणा आणि एवढं हे साहित्य टाकून घेतलेलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच मिक्स करून घेतल्यानंतर आता हे जे पातेलं आहे ना आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र मोठी करायची आहे, म्हणजे पटकन हे मिश्रण शिजेल. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळ आहे आणि हे आपल्याला अशा प्रकारे सतत हलवायचं आहे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत. जर का नाही ढवळलं तर हे तळामध्ये जळू शकते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जसं आपण हे मिक्स करत घेतो ना, जसं हे मिश्रण शिजते तसं हे घट्टसर होते. अशा प्रकारेच आपल्याला हे कंटिन्यू साधारण 4 ते 5 मिनिटापर्यंत मिक्स करत घ्यायचं आहे. हळूहळू मिश्रण घट्टसर व्हायला लागलेलं आहे. असं घट्टसर हे मिश्रण झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे किंवा चिली फ्लेक्सही टाकू शकतात. मी चिली फ्लेक्स टाकून घेते. किंवा लहान मुलांसाठी करत असतील हे तुम्ही नागलीचे पापड तर मिरची पावडर तुम्ही स्किपही करू शकतात. गॅसची फ्लेम मोठी आहे. आपण सतत मिक्स करत आहोत.
यामध्ये घातलेला साबुदाणा अजून शिजलेला नाही, तुम्ही पाहू शकतात. अजून पूर्ण हा पांढरट दिसत आहे. आता काही मिनिटांमध्येच अशा प्रकारची ह्या मिश्रणाला उकळी फुटलेली आहे. मस्त अशी खडखडून उकळी आल्यापर्यंत हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे, तुम्ही पाहू शकता अगदीच कमी केलेली आहे. आणि इतपत हे पातळसर झालेलं आहे मिश्रण, तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवताना मात्र पूर्णपणे झाकण ठेवू नका, नाहीतर हे उतू जाऊ शकते. असं थोडंसं उघडं ठेवलेलं आहे झाकण. 5 ते 6 मिनिटं हा जो घाटा आहे पापडाचा तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 6 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. गॅसची फ्लेम अगदीच कमी होती. साबुदाणा आता तुम्हाला दाखवते. यामध्ये तुम्ही पाहू शकतात आधी असा पांढरा वाटत होता, आता पूर्ण हा साबुदाणा जो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे. तर हे जे मिश्रण आहे ना मैत्रिणींनो, इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं हे मिश्रण शिजलेलं आहे, यावरून आपल्याला समजते. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पापड बनवण्यासाठी अगदी परफेक्ट हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. कापडावरती चमच्याने अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. तर ह्या ज्या आहेत ना, मी मोठे मोठे पापड करत आहे, म्हणजे खानदेशामध्ये बिबड्या म्हणतात याला. तर ह्या शक्यतो बिबड्या ह्या ज्वारीपासून बनवत असतात. तर या ठिकाणी मी तुम्हाला नागली आणि ज्वारीपासून बनवलेल्या अशा चटपटीत ह्या बिबड्या दाखवत आहे. तर अशा मोठ्या साईजमध्ये बनवत आहे, तर म्हणून 2 चमचे हे मिश्रण टाकून एकसारखं असं हे पसरून घेत आहे. तुम्ही पाहू शकता जास्त हे पातळसरही आपल्याला पसरवायचं नाही. मिश्रण अगदी परफेक्ट झाल्यामुळे जास्त हे पसरावं लागत नाही. असे मोठे हे पळीपापड केल्यामुळे जेव्हा आपण हे पापड भाजतो तर त्यावेळेस गॅसवरती किंवा चुलीवरती भाजत असाल तर हाताला चटकाही लागत नाही आणि छान असे भाजलेही जातात. किंवा तळून खायचे असली तर यावरती मसाला पापड आपण याला बनवू शकतो. त्यावरती कांदा, शेव, टमाटर अशा प्रकारे चटपटीत पूर्ण मसाला हा टाकून मुलांनाच काय सर्वांनाच हे पापड आवडत असतात. तर मोठे पापड केल्यामुळे मसाला पापडही करता येतो. तुम्हाला जर का नाही करायचे असतील अशा प्रकारे मोठे मोठे तर फक्त एक पडीचे छोटे छोटे असे पडी पापडही मैत्रिणींनो तुम्ही करून घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो किती सोपी रेसिपी आहे नाही. अगदी भराभर हे कितीही प्रमाणामध्ये हे पापड आपण करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात मी या ठिकाणी एक पडीचे पापड तुम्हाला छोटे छोटे हे दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही छोटे किंवा मोठेही पापड करू शकतात. बनवायला अतिशय रेसिपी ही सोपी आहे, मात्र चविष्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाळून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हे वाढल्यानंतर पलटून घ्यायचे आहे. दुपारी पूर्णपणे खालून सुद्धा हे वाळू द्यायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस अशा प्रकारे पूर्ण हे पापड वाढल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे वाळून होत असतात. असे हे वर आणि खालून पूर्ण हे वाळू द्यायचे आहे पापड. दुपारी हे वरच्या बाजूने पापड वाढल्यानंतर खाटीवरती असे हे पलटून घेतलेले होते. मागची बाजूसुद्धा मस्त अशी वाढलेली आहे. पूर्णपणे हे वाढून घेतल्यानंतरच अशा प्रकारे हे पापड होत असतात. त्यानंतर जी खालची बाजू असते ना तर यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे. आता ह्या पापडावरती पाणी शिंतळून घेते. तर हे जे पापड आहे तुम्हाला जर का कापडावरती करायचे नसेल मैत्रिणींनो तर प्लास्टिकच्या पेपरवरतीही तुम्ही करू शकता, प्लास्टिक सीटवरती. तुमच्याकडे अजिबात ऊन येत नसेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये पंख्याखाली सुद्धा हे पापड वाढत असतात. प्लास्टिक पेपरवरती करून घ्या किंवा कापडावरतीही करून घ्या. पूर्ण पापडावरती मागच्या बाजूने पाणी हे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हे असंच आपल्याला राहू द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हा कापड जो आहे ना तो अशा प्रकारे ओढायचा आहे. तर पापड बनवण्यासाठी शक्यतो कॉटनचा कापड वापरू नका. एखादी खोडणी किंवा धोतर पॉलिस्टरचा कापड असल्यामुळे अगदी सहज हे पापड निघत असतात. तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही रेसिपी आहे. अशाच प्रकारे भराभर संपूर्ण हे पापड काढून घेते आणि पूर्णपणे हे वाळून घेतलेले आहे. वाढल्यानंतर असे हे पापड झालेले आहेत तयार. त्यानंतर मी तुम्हाला पापड हा तळून दाखवते. तेलामध्ये अशा प्रकारे पापड घालताच मस्त 2 ते 3 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे हा पापड फुलत असतो. हे पापड अगदी झटपट केलेले आहे मैत्रिणींनो. आपण यामध्ये आपण काही ज्वारीचं पीठ आंबवलेलं नाही किंवा ज्वारी आंबवलेली नाही, फक्त पिठाचा वापर करून हे पापड आपण बनवलेले आहे.
अशा प्रकारे मी तुम्हाला काही पापड तोडून दाखवते. मस्त सर्वच पापड छान असे फुलत असतात. अतिशय पौष्टिक आणि हलके फुलके चवीला मस्त असे लागणारे हे पापड बनवत असतात. तुम्ही देखील नक्कीच बनवून पहा. तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील आणि एकदा बनवा, वर्षभर खाता येईल अशी ही पापडची रेसिपी आहे. एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड चविष्ट बनवत असतात. तर मैत्रिणींनो, हे पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि देवदर्शन किचन व्लॉग हे चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे अगदी सहज हे पापड चुरा होत असतात. आणि एक विशेष म्हणजेच हे पापड अजिबात थोडेसुद्धा तेलकटही होत नाही. मग पुन्हा भेटू मैत्रिणींनो नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.